हाय हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर राहरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. फ्रेंड्स आजचा आपला जो विषय आहे तो आहे आपलं आयुष्य का अडकलं आहे, कारण समस्या एक नाही. तर काय ना फ्रेंड्स, की आपल्यापैकी प्रत्येकच जण लाईफमध्ये काही ना काही गोष्टींवर वर्क करत असतो. लाईफमधले काही ना काही प्रॉब्लेम्स जे आहेत ते फिक्स करत असतो. मग तो फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतो, त्याच्या मोटिवेशनवर तो काम करत असू शकतो, तो त्याच्या लाईफवर काम करू शकतो असतो, माइंडसेटवर काम करत असतो, मल्टिपल गोष्टींवर प्रत्येक व्यक्ती काम करत असतो आणि एखादी लाईफमधली गोष्ट फिक्स करण्याचा तो प्रयत्न करत असतो. तर फ्रेंड्स, तरीही आपल्याला काय वाटतं ना, की आतून आपल्याला असं कुठेतरी वाटतं की नाही, काहीतरी अडलंय, काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी कुठेतरी चुकतोय. आणि यातूनच मग काय होतं फ्रेंड्स, यातून होतं कन्फ्युजन चालू. आणि मग ह्या कन्फ्युजनमधून आपण स्वतःला ब्लेम करतो की नाही, माझ्याच्याने होत नाही, मीच चुकीचं आहे, माझंच काहीतरी चुकतंय. पण आपण हा विचार करतो का की खरंच आपण चुकतोय, की आपण एफर्ट्सच रॉंग ठिकाणी टाकतोय? तर फ्रेंड्स काय आहे ना, कधी कधी आपण प्रॉब्लेमला पाहतच नाही आणि आपण रॉंग एफर्ट्स टाकतो, चुकीच्या ठिकाणी एफर्ट्स टाकतो आणि त्यामुळे आपण फेल्युअर फेस करतो. तर पहिले तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की जो प्रॉब्लेम आपला आहे तो सिंगल प्रॉब्लेम नाही, मल्टिपल प्रॉब्लेम्स आपण फेस करत असतो. पण आपल्याला असं असतं की एक जस्ट मी सांगतो, जसं की आपल्याला वाटतं की पैसा आला म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, किंवा आपल्याला असं वाटतं की माइंडसेट स्ट्रॉंग झाला म्हणजे सगळं सॉल्व्ह होईल. पण मित्रांनो, खरंच पैसा आल्याने किंवा माइंडसेट स्ट्रॉंग झाल्याने सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात का? तर नाही, तसं होत नाही. आपण हे विसरतो की आपली जी लाईफ आहे, आपलं जे सगळं आहे, आपण जे डेली रुटीनमध्ये काम करतो ते मल्टिपल सिस्टीमवर आपण काम करतो. आपली लाईफ जी आहे ती एक मल्टिपल सिस्टीमने चालत असते आणि आपण एकाच सिस्टीमवर काम करतो आणि आपण दुसऱ्या सिस्टीमकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला फेल्युअर येतं किंवा आपल्याला लाईफमध्ये प्रॉब्लेम फेस करावे लागतात फ्रेंड्स. तर मल्टिपल सिस्टीमवर लाईफ चालत असल्यामुळे पहिल्यांदा तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपलं लाईफ कोणकोणत्या मल्टिपल सिस्टीमवर चालतं. काय ना फ्रेंड्स, की आपली लाईफ एक मशीन आहे आणि ही मशीन एका पार्टवर नाही चालत, तर वेगवेगळ्या सिस्टीम्सवर ही मशीन चालते. यातल्या काही सिस्टीम्स म्हणजे आपण कसा विचार करतो, आपण आपल्याकडचे फंड्स, आपला पैसा कसा युटिलाइज करतो, त्यानंतर आपण आपली एनर्जी कशी वापरतो, आपण काय डिसिजन्स घेतो, या सगळ्या गोष्टींवर आपलं आयुष्य चालत असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये पुढे काय होणार आहे हेही ठरत असतं फ्रेंड्स. तर आपण ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की यातला एकही सिस्टीम जर प्रॉपर पद्धतीने वर्क नाही झाला, एकही सिस्टीम जर बिघडला, तर आपलं पूर्ण लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं. कारण जसं कोणतीही मशीन घ्या, एखादी कार घ्या किंवा एखादा टीव्ही घ्या किंवा कोणतंही एक एक्झाम्पल तुम्ही घ्या, की तो त्या टीव्हीचा किंवा त्या मशीनचा एक पार्ट दुसऱ्याशी इंटर रिलेटेड असतो. तसं आपलं लाईफही आपण घेतलेल्या डिसिजन्सवर, आपण आपले पैसे कसे युटिलाइज करतो त्यावर, आपण डेलीमध्ये काय थिंकिंग करतो यावर आणि आपण कसं वागतो बोलतो यावर अवलंबून असतं आणि ह्या गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. यातली एकही गोष्ट जर हुकली किंवा चुकली तर आपल्याला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर फ्रेंड्स काय आहे, एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो की एक माणूस खूप पॉझिटिव्ह विचार करतो, खूप मेहनत करतो, पण तो काय करतो, जो डिसिजन तो घेतो तो वीक डिसिजन्स घेतो आणि तो खूप मेहनत करतो पण मनी सिस्टीम फॉलो करत नाही. यामुळे काय होतं, यामुळे होतं असं की तो लाईफमध्ये फायनान्शियली किंवा प्रॉपर डिसिजन न घेतल्यामुळे बॅकफूटवर जातो आणि फेल होतो. तर मग तो काय करतो, तो म्हणतो की मी चुकतोय, मी पुरेसा नाहीये, माझाच मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, आपण हे समजून घेतलं पाहिजे की प्रॉब्लेम जो आहे ना, तो मेहनतीचा किंवा एफर्ट्सचा नाही. प्रॉब्लेम हा आहे की अलाइनमेंटचा प्रॉब्लेम आहे. आपण आपल्या लाईफच्या सिस्टीम ह्या प्रॉपरली अलाइन करत नाही आणि त्यामुळे आपण प्रॉब्लेम फेस करतो. तर फ्रेंड्स, सेल्फ ब्लेम आणि सिस्टीम अवेअरनेस यामध्ये आपण पहिल्यांदा फरक समजून घेतला पाहिजे. मोस्ट ऑफ द टाइम्स आपण जेव्हा लाईफमध्ये बॅकफुटला जातो, आपण डाऊनग्रेड होतो, फेल होतो, त्यावेळेस आपण स्वतःला ब्लेम करतो की माझ्याच काही चुका झाल्या, किंवा आपण आपल्या
स्वतःला ब्लेम करतो, आपल्या कामाला ब्लेम करतो, आपण स्वतःच्या डिसिजन्सला ब्लेम करतो. पण काय ना की आपल्याला हे कोणी सांगत नाही की सिस्टीम कसं वर्क करतं. आपण मग नंतर काय म्हणतो की मीच लेझी आहे, मीच वीक आहे, मी कन्सिस्टंट नाही. पण आपण हा विचार करतो का, आपण हे समजून घेतो का की आपल्या लाईफची जी सिस्टीम आहे ती कशी फॉलो करायची, ती कशी अलाइन करायची, याबद्दल आपल्याला कोणी कधीच सांगत नाही. ते आपण स्वतः डिसिजन घेऊन करत असतो. त्यामुळे काय ना फ्रेंड्स की लाईफच्या सिस्टीम्स कशा अलाइन करायच्या आणि कशा फॉलो करायच्या हेही समजून घेणं गरजेचं असतं. कारण आपण कमजोर नसतो, आपण वीक नसतो. कधी कधी आपण फक्त एका रॉंग सिस्टीमचा, चुकीच्या सिस्टीमचा आपण भाग झालेलो असतो आणि ही रॉंग सिस्टीमच कन्सिस्टंटली फॉलो केल्यामुळे आपण बॅकफुटवर गेलेले असतो फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ काय ना, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मोटिवेशनल थॉट्स देणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सोल्युशन देणार नाहीये किंवा तुम्हाला मी कुठल्याही प्रकारे बदलायला सांगणार नाहीये. तर या व्हिडिओमधून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या लाईफबद्दल एक प्रॉपर विचार करता यायला पाहिजे. तुम्ही स्वतःबद्दल प्रॉपर थिंक करायला पाहिजे. हे थिंक करायला पाहिजे की तुम्ही अँसर्स शोधू नका. काही क्वेश्चन स्वतःला विचारा. त्यातले काही क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. पहिला क्वेश्चन आहे की आपण नेमकं काय फिक्स करतोय आणि यातून आपल्याला काय आउटपुट पाहिजे. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो की मी नेमकं काय इग्नोर करतोय. कधी कधी एखादी गोष्ट फिक्स करण्याच्या नादात आपण एखादी महत्वाची गोष्ट इग्नोर करतो आणि मग प्रॉब्लेम सुरू होतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की नेमका कोणत्या सिस्टीमवर मी जास्त वर्क करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर मी कमी वर्क करायला पाहिजे याचाही आपण विचार करत नाही. आपण एक गोल सेट करतो आणि आपण त्या गोलच्या दिशेनेच आपले प्लॅनिंग करतो आणि की मला हे अचीव करायचं आहे. पण तो गोल अचीव करण्यासाठी आपल्याला ज्या मल्टिपल सिस्टीम्स लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायच्या आहेत, कधी कधी त्या आपल्याकडून इग्नोर होतात आणि मग आपल्याला प्रॉब्लेम फेस करावे लागतात फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, ऍट द एंड मला फक्त एवढंच सांगायचंय की प्रॉब्लेम एक आहे म्हणून सोल्युशन एक नसतं. एका प्रॉब्लेमचे मल्टिपल सोल्युशन्स असू शकतात. कारण एक व्यक्ती एक प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो, तर तीच व्यक्ती तो प्रॉब्लेम, दुसरी व्यक्ती तोच प्रॉब्लेम दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. सो इट इज अबाउट थिंकिंग, इट इज अबाउट हाऊ यू इम्प्लिमेंट द सिस्टीम्स इन युअर लाईफ. या लाईफच्या ज्या सिस्टीम्स आहेत या प्रत्येक सिस्टीम बद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. पण आज मला हेच सांगायचं होतं की आपण सिस्टीम प्रॉपर फॉलो न केल्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम फेस होऊ शकतात. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स, रिअल रिअल लाईफ, रिअल इस्टेट. थँक्यू फ्रेंड्स.